2025 मध्ये झाले हे भयानक 8 हादसे। एका दुःखाच्या अश्रू सुकतही नाही त्याआधीच दुसरे दुःखाची खबर येऊन जाते। जानेवारीपासून जे जून महिन्यापर्यंत जे झालं आहे त्याला पाहून बाहेर जायचं तर सोडा, पण रानात जायचं सुद्धा मन होत नाही। एवढी भीती सध्या माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। अहमदाबादमध्ये आकाशातून लासाचा पाऊस पडला। प्लेन क्रॅशमध्ये जिवंत लोकांचा अंतिम संस्कार झाला। 29 जानेवारी 2025 पहिला हादसा, महाकुंभ मेळा। यामध्ये भक्तांची अफाट गर्दी झाल्यामुळे लोक एकमेकांच्या पायाखाली तुडून मेली। या महाकुंभ मेळ्यामध्ये 100 पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला। 15 फेब्रुवारी 2025 दुसरी घटना, नवी दिल्लीमध्ये रेल्वे स्टेशनवरती खूप जास्त गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये अनेक लोकांनी आपले प्राण गमावले। तिसरा हादसा, 22 एप्रिल 2025 पहलगाम। जिथे लोक बर्फाची हवा खायला जातात, बर्फ पाहायला जातात, फिरायला जातात, या ठिकाणी आतंकवादीने अनेक लोकांचे प्राण घेतले बॉम्बस्फोट करून। यामध्ये टोटल 26 जणांचा मृत्यू झाला होता। चौथा हादसा, ऑपरेशन सिंदूर। यामध्ये देखील आपल्या देशातले अनेक लोकांचे प्राण गेले आहेत। पाचवा हादसा, 4 जून 2025 आठवण करा, RCB जिंकली होती। स्टेडियममध्ये भयानक गर्दी होती। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता। कुणी 13 वर्षाचे होते तर कुणी 18 वर्षाचे। सांगितलं जात आहे की 30 वर्षाच्या आतली सगळी मुलं होती। तिकीट फ्री असल्यामुळे अनेक लोकांची गर्दी झाली आणि यामध्ये या लोकांचे प्राण गमावले। 6वा हादसा, एअर इंडिया प्लेन क्रॅश। 12 जून 2025 रोजी दुपारी ठीक 1 वाजता आकाशातून लासांचा पाऊस पडला। 241 लोकांचा जिवंतपणे अंतिम संस्कार झाला। 7वा हादसा, 15 जून 2025 केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाला। यामध्ये टोटल 7 लोकांचा मृत्यू झाला। 8वा हादसा, 16 जून 2025 पुण्यामध्ये एका नदीवरचा पूल तुटला आणि या पूल तुटल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला। 2025 मध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना तुम्ही लापरवाही म्हणता की लोकांचं नशीब खराब आहे असं म्हणता की 2025 हा वर्षच खराब आहे?